निरंजन घाटे यांच्या करड्या छटा या अनुवादित लेखसंग्रहातून नरश्रेष्ठ नावाची कथा. मूळ कथा द बेटर मॅन. मूळ लेखक रे रसेल. द बेटर मॅन. नरश्रेष्ठ. ती सुंदर होती, मोहक होती, घाटदार होती, चेहरा बोलका पण गंभीर. अर्थात ती अशी नसती तर फारसा फरक पडला नसता. ती स्त्री होती हेच सर्वात महत्त्वाचं होतं. किंबहुना ती कशीही असती तरी तिचं स्त्री असणं हेच महत्त्वाचं होतं. याला तसं एक खास कारण होतं. ती अखेरची स्त्री होती, मानवजातीतली अखेरची स्त्री. यामुळंच उरलेल्या सर्व पुरुषांचे डोळे तिच्याकडे लागलेले होते. ती मानवजातीचं अखेरचं आशास्थान होती. शिवाय ती ज्याला वरणार तो सर्वश्रेष्ठ पुरुष ठरणार हेही नक्कीच होतं. यामुळेच तिनं आपल्याला वरावं असं प्रत्येक पुरुषाला वाटत होतं. असे पुरुष तरी किती शिल्लक होते. इन मिन नाही ते तीन नव्हते. इन मिन नाही ते तीन नव्हते, दोनच होते. इन आणि मिनच. अखेरचे दोन पुरुष. या अखेरचे आचके देत असलेल्या मानवजातीतले शेवटचे अवशेष. ते एकमेकांचा जीव घ्यायला तयार झाले होते. सर्व मानवजातीचीच ती शोकांतिका ते परत वठवू पाहत होते. या दोघातला विजेता नवा ॲडम बनणार होता. त्यांचं ईडन पृथ्वीच्या या राखेतून फुलणार होतं. ती पुढं झाली, म्हणाली, तुमची हत्यारं दिलीत तर बरं. बरीच माणसं, खरं तर सर्वच म्हणायलाही हरकत नाही, तशीही मृत्युमुखी पडली आहेत. आपण कुठलीही हत्यारं न वापरता तुमच्या दोघात श्रेष्ठ कोण ते ठरवूया. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. माझं नाव जॉन आणि मी याच्यापेक्षा नक्कीच चांगला माणूस आहे. माझं वय याच्यापेक्षा जास्त आहे हे खरं. माझी दृष्टीही पूर्वीसारखी राहिलेली नाही हेही खरं. मला एका कानानं ऐकू येत नाही. पण सुरुवातीसच मी सांगितलं की मी काही कुकुलं बाळ नाही. मला ढास लागते नि माझे दातही नकलीच आहेत. युद्धात उडालेल्या किरणोत्सर्गी धुळीचा माझ्यावर परिणाम झालाय की नाही ते मला सांगणं अवघडच आहे. पण ती शक्यता नाकारता येत नाही. मात्र मी सुशिक्षित आहे. मला बऱ्याच कला अवगत आहेत आणि दुसरं म्हणजे मी बराच अनुभवी आहे. वयाबरोबर आलेलं शहाणपण माझ्याजवळ आहे हे सांगणारा जॉन लंगडत होता. त्याला पूर्ण टक्कलही पडलेलं होतं. थँक्यू जॉन, गोड हसत ती म्हणाली. मग वळून तिनं दुसऱ्या पुरुषाला म्हटलं, आता तू बोल. तू तरुण तर दिसतोसच आहेस. बाकीची माहिती सांग. माझं नाव नवम. मुख्य म्हणजे मी माणूस नाही. माझं पूर्ण नाव म्हणजे 946.000528. मी मानवरूपी यंत्र किंवा अँड्रॉइड आहे. मला मानवदेहधारी असंही म्हणतात. पण मी कुठल्याही मानवापेक्षा श्रेष्ठतर मानव आहे हे सांगणारा जॉन हसला. तू कसला मानव? तुझी हाडं प्लास्टिकची, तुझं कृत्रिम रक्त रसायनांचं आणि मांसही नकलीच. तुला मानव म्हणणं हा मानव या शब्दाचा तसा अपमानच आहे. तू मानवापेक्षाही चांगला मानव आहेस असं म्हणतोस. नवम, तू असं का म्हणतोस याची कारणं देऊ शकशील? त्या तरुणीनं विचारलं. मी यंत्रमानव आणि मानव देहधारींच्या निर्मितीचा इतिहास सांगून
तुला बोर करू इच्छित नाही. ते बरं होईल. जॉन म्हणाला. पण तुम्हा दोघांनाही मानवदेहधारी निर्मितीसाठी गेल्या काही शतकात किती संशोधन झालंय आणि आमच्यामध्ये किती सुधारणा झाल्या आहेत याची कल्पना असेलच. यावर जॉननं खांदे उडवले. मग तो म्हणाला, हो, व्हिडिओ कॅमेऱ्याऐवजी डोळ्यांसारखे डोळे तुम्हाला मिळाले. नख आणि केस आमच्याप्रमाणे वाढू लागले. त्या तरुणीनं री ओढली. अन्नपचन आणि मलनिस्सारणही मानवाप्रमाणे होतं. सॉरी मिस, दॅट्स ऑल राईट. आणि शिवाय तुम्ही हसू शकता, रडू शकता असं म्हणत तिनं स्मित केलं. नवमही तिच्याकडे बघून हसला. म्हणाला, तू म्हणतेस ते खरं आहे. बघ, आमची कार्यक्षमता जशी वाढवली तसाच आमच्यातला मानवी भावनांचा अंशही हळूहळू वाढवण्यात आला. असं करत करत एक दिवस आम्ही मानवापेक्षाही मानव बनलो. त्याच वेळेला तुम्हा मानवांची अधोगती सुरू झाली. नकली दातांपासून तुम्ही सुरुवात केलीत. मग नाक बदल, स्तन वाढव असे प्रकार सुरू झाले. हळूहळू ते हृदयापर्यंत लोण पोचलं. त्याचबरोबर आम्हीही अधिकाधिक मानवी बनू लागलो. याचं कारण मानवी शरीर आणि मानवी मेंदू हे अत्यंत कार्यक्षम आहेत. कुठल्याही कृत्रिम गोष्टीला त्यांची सर येणार नाही. हा एक विनोदच आहे नाही. आम्ही मानवी बनत चाललो आणि तुम्ही यांत्रिक भाग शरीरात वाढवण्यात भूषण मानू लागलात. वाह, काय विनोद झाला. जॉन जांभई देत म्हणाला. तू कितीही तुच्छतेने हे म्हणाला असलास तरी जॉन, तुला वास्तवाचं भान सोडून चालणार नाही. तू दिवसेंदिवस म्हातारा होत जाणार, अपंग बनणार. एक ना एक दिवस तू जाणार हे नक्की. माझं हे शरीर तर त्याला कृत्रिम म्हणशील, पण ते आणखी 100-150 वर्ष तरी व्यवस्थित काम देणारच. पण थोडी डागडुजी करत राहिलं तर ते आणखी काही काळ काम देत राहील. मी तुझ्यापेक्षा अधिक ताकदवान आहे, अधिक बळकट आहे. माझे डोळे निर्दोष आहेत. मी अंधारातही बघू शकतो. माझे कान शाबूत आहेत. मी राहणारही आहेत. माझ्या प्रतिक्षिप्त क्रिया तर तुझ्यापेक्षा खूपच जलद आहेत. तेव्हा मी तुझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे ते तुला सांगायला नकोच. हात फैलावत तो म्हणाला. असं तू म्हणतोस, पण एक महत्वाची गोष्ट तू विसरतोस. जॉन बाजी मारल्याच्या सुरात म्हणाला. असं तुला वाटतंय, पण मी ती गोष्टही विसरलेलो नाही. पूर्वी मानव देहधारी सुद्धा कारखान्यातून बनवले जायचे. धडाक्यानं भरपूर प्रमाणात त्यांचं यांत्रिक उत्पादन होत असे. पण आता तसं घडत नाही. साधारणपणे हे फारसं कुणाला ठाऊक नाही, पण यांत्रिकपणे आमचं उत्पादन करणं फार महाग पडत होतं. त्यावर शास्त्रज्ञांनी एक अफलातून मार्ग शोधून काढला. गेली किमान 50 वर्ष तरी आम्ही प्रजननक्षम आहोत. पुनरुत्पादन करू शकतो. तो आमच्या निर्मितीचा सर्वात स्वस्त मार्ग ठरला आहे. ही गोष्ट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. काही प्रयोगातून, अर्थात हे कधीच जाहीर झालं नाही, पण ते सत्य आहे. तर या प्रयोगात आम्ही मानवांशी यशस्वी शरीरसंबंध ठेवू शकतो असंही सिद्ध झालंय. नवमने सांगितले ते ऐकून जॉनचा चेहरा चांगलाच पडला. त्याला काय बोलावं ते सुचेना. मग तो अडखळत जोरानं बोलू लागला. पण हे कसं शक्य आहे? ते अतिशय अनैतिकही आहे. म्हणजे तुमच्यापासून मानवी मूल पैदा करणार एक मानव आणि तुम्ही मानव देहधारीनी मानव. अशक्य. जॉन ओरडला. या जगात काहीही अशक्य नाही.
हे तुला ठाऊक नाही वाटतं? ते अशक्य शक्य झालंय, वास्तवात आलंय, नवम म्हणाला. ते दोघं या स्पर्धेसाठी असलेल्या बक्षिसाकडं बघू लागले. ती बक्षिसार्ह तरुणीही त्या दोघांकडं बघत होती, पण तिची पसंती तिच्या धिप्पाड देखण्या पिळदार शरीराच्या नवमकडे सतत वळणाऱ्या नजरेमुळे लगेचच स्पष्ट होत होती. खोकणाऱ्या किलबिले डोळे करून तिच्याकडे बघणाऱ्या जॉनला उद्देशून ती म्हणाली, सॉरी जॉन, तो म्हणतोय ते बरोबर आहे. तोच तुमच्या दोघात अधिक योग्य ठरलाय. तिच्या आवाजात खेद होता. जॉन निराशेनं वळला, चालू लागला, आडोशाला गेला. मग पिस्तुलाची गोळी झाडल्याचा आवाज आला. गरीब बिचारा, मला त्याची खूप कीव येते. खेदानं ती पुटपुटली. मलाही, नवम म्हणाला, पण आयुष्य हे असंच असतं. असं म्हणत तिला हाताला धरून तोही आडोशाला गेला. इथं त्याचं नवं जोडपं उभारलं जाणार होतं. इथं त्यांचं नवं झोपडं उभारलं जाणार होतं. इथं त्यांचं नवं झोपडं उभारलं जाणार होतं. एक सांगू, जॉनचं शिक्षण, अनुभव, कौशल्य यांचा विजय होईल अशी मला भीती वाटत होती. तुझी भीती खरीच होती. त्याला वरायचं निश्चित केलं होतं, ती म्हणाली. हो, ते माझ्याही लक्षात आलं होतं. त्यामुळेच तर मी मानव देहधारी असल्याचं नाटक केलं. माझं नाव नवम नाही, विल्यम आहे आणि मी 100% हाडामांसाचा माणूस आहे. मला वाटलंच होतं. विजयी सुरात हे बोलत जॉन त्या आडोशाच्या दुसऱ्या बाजूनं पुढं आला. नुसता खोटारडाच नाहीस तर बावळट आणि मूर्खसुद्धा आहेस. बघ, मी फक्त गोळी झाडल्याचा आवाज काढला आणि तू फसलास बघ. असं म्हणून जॉन वळला, तिच्याकडं बघू लागला. थोड्या वेळानं त्यानं बिलकडे बघत विचारलं, हा असा जोडीदार तुला योग्य वाटतोय? तद्दन खोटारडा, तत्वहीन, फक्त दणकट शरीर यष्टी पण मेंदूविहीन. तो खरंच आम्हा दोघात अधिक लायक आहे असं वाटतंय? तिनं यावर क्षणभर विचार केला आणि ती म्हणाली, जॉन, तुझं म्हणणं योग्यच आहे. नव्यानं उगवत्या मानवजातीचा जनक हा प्रामाणिक हवा, बुद्धिमान हवा. मला तूच योग्य वाटतोस. हे ऐकताच जॉन गंभीरपणे बिलला म्हणाला, तू मानव जातीचं भवितव्य धोक्यात आणलंस, खोटं बोललास, अप्रामाणिकपणे वागलास. म्हणून भविष्यकालीन सर्व मानवजातीच्या वतीनं मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावतो. असं म्हणून जॉननं बिलला गोळी घातली. बिलचा निष्प्राण देह कोसळल्यावर जॉन तिच्याकडे वळला. प्रिये, आता कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या कार्याला जोमानं सुरुवात करूया. नवी मानवजात निर्माण करायचीय. मी म्हातारा वाटलो तरी अजून हिरवा आहे हे सिद्ध करून दाखवू दे. हसत जॉन म्हणाला, तू मानव देहधारी तर नाहीस ना? तिनं विचारलं. हे बघ बिल, मानवदेहधारी आणि मानव यांच्या संबंधाबद्दल जे बोलला ते 100% सत्य होतं. मी त्याबद्दल संताप व्यक्त केला, पण तो केवळ तुझ्यावर प्रभाव पाडण्यासाठी. मला तू हवी होतीस म्हणून. त्यामुळे मी मानव देहधारी असलो काय किंवा नसलो काय फरक पडणार? तरीही तुझ्या समाधानासाठी सांगतो, मी 100% माणूसच आहे. ती हसली. तिनं त्याचा हात हातात घेतला. हे तर खूपच छान झालं. आणि तुझ्या समाधानासाठी मीही सांगते की मी 100% मानव नाही. आणि त्याच्या आश्चर्याचा भार हलका करण्यासाठी तिनं त्याला कवेत घेऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकले. नरश्रेष्ठ नावाची
ही रे रसेल यांची कथा येथे समाप्त. द बेटर मॅन. नरश्रेष्ठ. करड्या छटा निरंजन घाटे.